छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज 7वा दिवस आहे। ज्येष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील हे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषणावर ठाम आहेत। दरम्यान पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आंदोलनास्थळी भेट देत दाते पाटील यांच्याशी चर्चा केली आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज 7वा दिवस। विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ज्येष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील हे अन्नत्याग आंदोलनावर ठाम आहेत। मराठा समाजाला कायदेशीर, घटनात्मक आणि शाश्वत आरक्षण मिळावं या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे। 7 दिवस उलटूनही प्रशासनाकडून ठोस दखल घेतली जात नसल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात आला। दरम्यान पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आंदोलनस्थळी भेट देत राजेंद्र दाते पाटील यांच्याशी चर्चा केली। मराठा आरक्षणाच्या मागणीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून पुढील तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन पालकमंत्र्यांनी दिलंय। त्यामुळे पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर सरकारकडून पुढील कोणती भूमिका घेतली जाते याकडे आंदोलकांचं आता लक्ष लागलंय। 7 दिवसाचं अन्नत्याग आंदोलन, पालकमंत्र्यांच्या चर्चेचं आश्वासन, आता आरक्षणाच्या मागणीवर सरकार काय तोडगा काढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ओबीसी सवलती तुम्ही द्या म्हणजे गोरगरीब मराठ्याच्या पोराला त्याचा फायदा होईल आणि तो विषय एकदम सहज येतो, काही विशेष अवघडी सरकारला होण्यासारखं सर समकक्ष आणि कायद्याला धरून सहज करण्यासारखं सर पाटलाच्या अभ्यासानुसार कायद्याच्या कसोटीवर टिकणार आहे। म्हणजे ज्या ओबीसीला सवलती देताना त्या सवलती एससीबीसीला द्या आणि आम्हाला राजकीय आरक्षणाची राजकीय आरक्षण आम्ही मागितलं नाही। शिक्षण आणि नोकरी, शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण पाहिजे, म्हणजे आमचा आर्थिक स्तर सुधारावा, गरीब राहू नये, एवढंच आमचं म्हणणं आहे। आणि पुढची मागणी सर आमची सारखी आहे ना, सारथी संस्थेला तुटपुंजी निधी दिलाय सर, त्याच्यानं काय होणार नाही, मोठा समाज आहे, त्यामुळं सारथीला 5,000 कोटी देऊ असं म्हणणं आहे आमचं। त्याचबरोबर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे, तर हे महामंडळ डबघायला आलं सर, ती लोकांच्या फायदे होई नाहीत, फायदे केले त्याचे पैसे मिळणार, त्यामुळे त्याला 10,000 कोटी रुपये द्या अशी आमची मागणी आहे सर। सगळे प्रश्न सुटतील। आणि त्याच्यामध्ये तो शेवटचा जो एक विषय आहे, काकासाहेब शिंदे पहिले हुतात्मा झालेले यांचं कायगाव टोक्याला 1 एकर जमीन द्यावी आणि 5,000 कोटीचा निधी द्यावा, 5 कोटीचा निधी द्यावा, म्हणजे ते सहज होण्यासारखा विषय, असं काही विशेष अवघड नाहीये। 6वी मागणी आहे सर। अनेक लोकांनी शासकीय लोक हे केलेलं आहे, अर्ज केलेला आहे नोकरीसाठी आरक्षणानुसार, पण ते थांबवले सर, त्यामुळे त्यांच्याला नोकरीमध्ये द्यावं। ह्या सगळ्या 7 मागण्यासाठी हे आपले दाते पाटील गेल्या 7 दिवसापासून उपोषणाला बसले सर। त्यांची तब्येत खराब झालेली आहे आणि हे जर नाही लवकर उपोषण केलं तर काही खरं नाही, एवढी परिस्थिती वाईट आहे। तर तुम्ही पालकमंत्री, तुम्हाला विनंती आहे की लवकरात लवकर याचा आम्हाला GR पाहिजे सर। सर याची आमची विनंती तुम्हाला GR निघाल्याशिवाय, कारण काय झालं, आम्ही जर असं उठलो तर लोक समाज आम्हाला नाव उठले, तुम्ही सरकारकडून काही तर पदरात पडल्याची उठणार नाही, उठायचं नाही असं आम्ही गुन्हेगार बनले सर आम्हाला। आणि ही सगळे मुद्दे आहेत ना गोरगरीब मराठीचे आहेत आणि सरकारला देण्यासारखे कायदेशीर आहे असं म्हणतो सर। सरकारला कुठल्या प्रकारचे अडचण येण्याचा विषय नाही, कुठलंही बेकायदेशीर आम्ही मागायचं नाही, एकदम सोपं समाजाला उपयोगी पडणार आहे। केंद्राशी कनेक्टेड विषय नाही, तो केंद्र राज्य सरकारच्या अखत्यारीतला विषय आहे। पालकमंत्री सर, तुम्हाला विनंती आहे, तुम्ही ते करू शकता, तुम्ही करावं ते।